आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. चला बघूया आजच्या ताज्या घडामोडी. एक अभिनव उपक्रम तुम्ही राबवत आहात ते शाळेच्या शिक्षकांना तुम्ही वाहतुकीच्या नियमाचे धडे देणार आहात, काय समजलं? 8वी 9वी आणि 10वी यासाठी RSP आणि सिव्हिल डिफेन्स हे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आहेत, पण बऱ्याचशा शाळांना किंवा शिक्षकांना ते माहीत नाहीये. याच्यातनं आपण रस्त्यावर जे वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जी नवीन येणारी पिढी आहे घडवण्याचं काम जे शिक्षक करतात त्यासाठी आपण त्यांना पहिले ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स आहे, जे आपल्याला जे पुढे जाऊन विद्यार्थ्यांना जे ट्रेन करणार आहे त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग ठेवलेलं आहे. याच्यात सर्वप्रथम याच्यावर 2 सत्रांमध्ये ही ट्रेनिंग होणार आहे, एक इनडोर आणि एक आउटडोर. आउटडोर मध्ये परेड ची जी काय पथसंचलन जे असतं त्याबाबतच ट्रेनिंग त्यांना इत्यंभूत ट्रेनिंग दिलं जाणार आहे 7 दिवस सकाळी आणि संध्याकाळी. आणि आफ्टरनून सेशन्स मध्ये याचे तासिका चालणार आहे. तासिकामध्ये फर्स्ट एड असेल, रस्ता सुरक्षा संबंधीचे जे काही मानांकन असतील ते असतील. त्याच्यानंतर RTO पण याच्यात प्रशिक्षण देणार आहेत. जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत त्याच्याकडची डॉक्टर्स फर्स्ट एड देणार आहेत. योगा सेशन्स पण आहेत याच्यात. आणि त्याच्यानंतर आपल्याला रस्त्यावर प्रॅक्टिकली जंक्शन्स कसं चालवायचंय, हँड सिग्नल्स काय असतील याच्याबद्दल पण त्याच्यात ट्रेनिंग दिलं जाणार आहे. सर, तुम्हाला असं वाटतं का शालेय शिक्षण अभ्यासक्रमात सुद्धा ह्या अशा प्रकारचे विषय असावे? 100% असले पाहिजेत, कारण आज जी येणारी पिढी आहे सगळ्यात जास्त शहरी किंवा ग्रामीण भागातही गेलात किंवा हायवेजवरही गेला तर आपल्याला बघायला मिळेल की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम्स आपल्याला बघायला मिळतात. लेन डिसिप्लिनचं पालन न केल्यामुळे एक तर ट्रॅफिक जाम्सला सामोरे जावं लागतं, दुसऱ्या याच्यात अपघाताला सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळं येणाऱ्या पिढीसाठी एक सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षण असणार आहे. सर, किती शाळा तुम्ही आता याच्यात अंतर्भूत केलेल्या? आतापर्यंत आपल्याकडे 172 शाळा झालेल्या आहेत. आता परत आपण एक 80 शिक्षकांना बोलवलेलं आहे. त्या 80 ट्रेन झाल्यानंतर आपले जवळपास 250ची टोटल पूर्ण होईल या वर्षी. तरी परत अजून 2-3 महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या ज्या दिवाळीच्या सुट्टीत असतील, दिवाळीच्या सुट्टीत परत आपण एक असोसिएशन नव्याने परत करणार आहोत. सर, 3 ते 10 जून पर्यंत आहे तुम्ही अजून एक सेशन घेणार, पण असे सतत प्रशिक्षण चालवणं गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण आपलं टार्गेट आहे ठाण्यामधील प्रत्येक शाळेमध्ये ही RSP आपल्याला पोहोचवायची आहे, जेणेकरून त्यांच्या शाळेच्या बाहेर सगळ्यात पहिले ते डिसिप्लिन ठेवतील आणि नंतर रस्त्यावर पण डिसिप्लिन ठेवायला त्यांना मदत होईल. तर ठाणा एक मॉडेल बनणार आहे का इतर राज्यांसाठी किंवा इतर शहरांसाठी त्या प्रकारचे प्रशिक्षण? मॉडेल नाही हे सांगता येणार मला, पण एक आपण चांगली प्रथा या ठाणे शहरांमध्ये चालू करत आहोत, जेणेकरून ठाण्यामध्ये जो सिव्हिल सेन्स जो लोप पावत चाललेला आहे त्याच्यात भर पडेल आणि लोकांना जास्तीत जास्त सिव्हिक सेन्स प्रमाणे फॉलो करून रस्त्यावर सुरक्षित राहतील.